नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे शुभम. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशनबद्दल माहिती सांगणार आहे. जे ॲप्लिकेशन एकदम फ्री आहे. जर तुम्ही बिगिनर ट्रेडर असाल, तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायची असाल तर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला एक पेपर ट्रेडिंगची गरज असते. तर मित्रांनो, पेपर ट्रेडिंग म्हणजेच तुम्हाला बोनस पॉईंट असतात. त्या बोनस पैशावरती तुम्हाला पेपर ट्रेडिंग करायची असते. तुमचा ट्रेड अंदाजित प्रॉफिटेबल होणार आहे की लॉस होणार आहे याचा एक टेस्ट घेण्यासाठी तुम्ही पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ॲप्लिकेशन सांगणार आहे पेपर ट्रेडिंग करण्यासाठी. एकदम बेस्ट आहे, सिंपल इंटरफेस आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पेपर ट्रेडिंग करू शकता. तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही हे फ्रंट पेज ॲप्लिकेशन. आपल्याला याच्यामध्ये पेपर ट्रेडिंग करायचे आहे. तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथे क्लिक करून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्याच्या नंतर मित्रांनो ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, याचा जो इंटरफेस आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, या ठिकाणी वॉच लिस्टच्या ऑप्शनवरती तुम्ही स्विंग ट्रेडिंग जे असतात, स्टॉक जे असतात ते पण इथे बाईंग सेलिंग करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, इथं पोझिशन ऑप्शन आहे. इथे आपण आपली जी आजची घेतलेली पोझिशन आहे ते पण पाहू शकता. परफॉर्मन्स ऑप्शनमध्ये आपण मागचे जे काही ट्रेड केलेले आहे ते पण पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे पोझिशन ऑप्शनवरती यायचं आहे आणि खाली इथे एक तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसतं, इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आता इथे आपल्याला जो पण प्रीमियम बाय करायचा आहे तो प्रीमियम इथे सर्च करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, ट्रेडिंग व्ह्यू किंवा तुमच्याकडे जे पण चार्ट बघण्यासाठी ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि ज्या पण स्टॉकमध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे त्या स्टॉकमध्ये तुम्हाला जो स्टॉक आहे तो आता वरती जाणार आहे की पुटला जाणार आहे की कॉलला जाणार आहे ते बघून घ्यायचं आहे. तुमचे जे लेवल्स असणार आहे त्या लेवल्सनुसार आपल्याला इथे प्रॅक्टिस करण्यासाठी पेपर ट्रेडिंग करणार आहे. तर मित्रांनो, मला एक असा अंदाज आहे की मार्केट सकाळपासून पुटलाच पडत आहे. तर मार्केटचा रेशिओ जो आहे तो आजचा पुटलाच जाण्याचा आहे. तर त्यासाठी आपण इथे बाय करणार आहोत 47,300चा PE बाय करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं, फ्रंट पेज ॲप्लिकेशनमध्ये यायचं इथे आणि जो पण प्रीमियम तुम्ही बाय करणार आहोत तो प्रीमियम तुम्हाला इथे सर्च करायचा आहे. तर आपण इथे 47,300 PE बाय करणार आहोत. त्यानंतर 47,300 असं अमाऊंट ऑप्शन टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे जो पण प्रीमियम आहे तो इथे दिसेल. तर इथे बघू शकता 22 मे 47,300 PE दिसतोय, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, इथे तुम्ही डायरेक्ट सेल पण करू शकता. पण सेल करायची गरज नाही, कारण आपण बिगिनर ट्रेडर आहेत. तर सेलिंगमध्ये आपल्याकडे एवढे पण पैसे नसू शकणार रिअलमध्ये. तर आपण जे करणार आहे तिथे बाईंगच करणार आहे. त्यासाठी बाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बाय ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर क्वांटिटी ऑप्शन आहे. तर क्वांटिटीमध्ये जर तुम्ही आता इथे 15 आहे म्हणजे एक लॉट आहे, तर इथे 30 जर केलं तर इथे 2 लॉट होते. तर इथे तुम्ही तुमच्या हिशोबाने लॉट किती तुम्हाला क्वांटिटी बाय करायची आहे ते टाकू शकता. तर आपण इथे एकच लॉट बाय करणार आहोत म्हणजे 15 क्वांटिटी. त्यानंतर बाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जो तुमचा ट्रेड आहे तो होल्ड करायचा आहे की इंटरडेसाठी ठेवायचा आहे किंवा एक्सपायरीसाठी ठेवायचा आहे. तर आपण इथे इंटरडेस करणार आहे. त्याच्यानंतर इंटरडे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही याला लिमिट प्राईजमध्ये बाय करायचं असेल तर इथे तुम्ही लिमिट प्राईस टाकूनसुद्धा बाय करू शकता. परंतु आपल्याला आता जे मार्केटमध्ये लाईव्ह प्राईस चालू आहे त्या प्राईजवरती बाय करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला अशाच प्रकारे ऑप्शन राहू द्यायचे आहे आणि वरती एक सबमिट ऑप्शन दिसतं इथे, यावरती क्लिक करायचं आहे. जसं सबमिट ऑप्शनवरती क्लिक कराल मित्रांनो, तुमचा जो पेपर ट्रेड असणार आहे तो इथे बाय होईल आणि अशा प्रकारे इथे तुमचा जो खाली लॉस प्रॉफिट जो आहे तो तुम्हाला इथे दाखवला जाईल. नंतर मित्रांनो, तुम्हाला जर हा ट्रेड एक्झिट करायचा आहे किंवा याच्यामध्ये स्टॉप लॉस वगैरे ॲड करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या ट्रेडवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला इथे सगळे ऑप्शन दाखवेल किती रुपयाला बाय झाला, किती रुपये इन्व्हेस्टमेंट झाले इथे पेपर ट्रेडिंगसाठी. तर त्यानंतर तुम्हाला इथे खाली एक एक्झिटचा ऑप्शन दिसतं. एक्झिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर एक्झिटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, सगळ्यात पहिलं जो ऑप्शन आहे इथे मॉडिफाय टार्गेट. तर मॉडिफाय टार्गेटवरती जर क्लिक केलं तर तुमचा जो ट्रेड आहे तो किती पॉईंटपर्यंत गेल्याच्या नंतर तुम्हाला सेल करायचं आहे म्हणजे तुमचं जे टार्गेट आहे तुम्ही इथे टाकू शकता 340 350. त्यानंतर मित्रांनो, दुसरं जे ऑप्शन आहे इथे मॉडिफाय स्टॉप लॉस. तर मॉडिफाय स्टॉप लॉस ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही इथे स्टॉप लॉस टाकू शकता. तर तुमचा जो ट्रेड आहे 300 रुपयाला जर समजा आला तर तुम्ही इथे तुमचा जो ट्रेड जो आहे तो पेपर ट्रेड सेल झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही
मॉडिफाय स्टॉप लॉस ऑप्शनवरती क्लिक करून एक स्टॉप लॉस पण लावू शकता आणि अपडेट ऑप्शनवरती क्लिक करू शकता। त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहे। तसंच त्यानंतर तुम्हाला इथे एक्झिट ट्रेड ऑप्शन दिसतोय सगळ्यात शेवटी, त्यावरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही तुमचं पोझिशन जर प्रॉफिटमध्ये आलं असेल तर तुम्ही तिथे डायरेक्ट एक्झिट करू शकता। तर आता आपलं पोझिशन समजा प्रॉफिटमध्ये आलं तरी एक्झिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एक्झिट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपला जो ट्रेड आहे इथे अशा प्रकारे एक्झिट होईल। त्यानंतर परफॉर्मन्स ऑप्शनवरती आपला जो ट्रेड आहे इथे रिफ्रेश करा, इथे दाखवेल आणि त्यानंतर इथे किती प्रॉफिट झाला आहे, किती लॉस झाला आहे ती सर्व माहिती इथे अशा प्रकारे दाखवेल। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही फ्रंट पेज ॲप्लिकेशनमध्ये पेपर ट्रेडिंग करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, ऑप्शन ट्रेडिंग करून त्याची टेस्टिंग करू शकता। तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।